नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहत आहोत. आता स्वानंदी खूपच छान अशी तयार होऊन खाली आलेली असते. मस्त पिंक रंगाचा गाऊन तिने घातलेला असतो आणि समरने तो तिला गिफ्ट केलेला असतो. जेव्हा ती खाली येते तेव्हा समर मात्र हा तिच्याकडे पाहतच असतो, कारण स्वानंदी आज नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ्या रूपामध्ये त्याला दिसू लागलेली असते. जेव्हा तो पाहत असतो तेव्हा इकडे स्वानंदी हळूहळू करून त्याच्या समोर येते आणि तेव्हा तो हात पसरतो आणि तिला मिठीत घेत असतो. दुसरीकडे आपण पाहतो आजींचा प्लॅन आता यशस्वी झालेला असतो. आजी मात्र इथे मल्लिकाला ही पुरी आणि भाजी याचा बेत बनवायला लावत असते. सोबतच मसाले भाताचा सुद्धा बेत इथे असतो आणि त्यामुळे आता इथे मंदाकिनी जेव्हा मल्लिका इथे किचनमध्ये काम करत असते त्यावेळेला मात्र इकडे आता ही मंदाकिनी तिला हवा घालत असते आणि म्हणत असते की तू अशा पद्धतीने काम वगैरे करू शकतेस. मग आता इथे आदिरा म्हणत असते, मम्मा आज ना कितीतरी वर्षांनी मी तुझ्या हातचं सुंदर आणि स्वादिष्ट जेवण जेवणार आहे. मला आज इथे कितीतरी वर्षांनी फार जास्त आनंद होतोय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे मात्र मल्लिकाला अजूनच राग येत असतो आणि तेव्हा राग आल्यानंतर आता इकडे ती विचार करत असते की काय करायचं, ही अशा पद्धतीने वागते ना म्हणून काय करायचं. मग आजी ह्या सगळं काही दुरूनच पाहत असतात. तर आता इकडे पुरीसाठी पीठ मळायचं असतं आणि त्यामुळे मल्लिका पिठाचा डब्बा घ्यायला जाते आणि खाली मात्र इथे अंशुमन हा बटाटे सोलत बसलेला असतो. तेव्हा मल्लिकाच्या हातातून पिठाचा डब्बा खाली पडतो. आता मल्लिकाच्या हातून पिठाचा डब्बा खाली जमिनीवर पडल्याबरोबर इथे अंशुमन पूर्ण पिठाने पांढरा होत असतो. आता अंशुमन पिठाने पांढरा झाल्यानंतर इथे आपण पाहतो की लगेचच इकडे मात्र सगळेजण त्याच्यावर हसायला लागतात. त्याचा व्हिडिओ शूट करायला लागलेले असतात आणि तेव्हा अंशुमनला प्रचंड राग येतो. अंशुमन एवढा रागाला जातो की काही विचारूच नका आणि त्यामुळे मात्र इकडे आता सगळेजण हसत असतात. अंशुमन इथे उठून उभा राहतो आणि उठून उभा राहिल्याबरोबर इथे आता तो म्हणत असतो, हे सगळं काही काय आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू अशा पद्धतीने कसं काय वागू शकतोस. मला मात्र इथे अजिबातच थांबायचं नाही, मला आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे सगळेजण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण कोणीही तो शांत होत नाही. दुसरीकडे मात्र आपण पाहतो आता इथे समरने स्वानंदीसाठी मस्त असं इथे समर कॅफे अरेंज केलेलं असतं आणि एवढं सुंदर हॉटेल अरेंज केल्यानंतर आता मात्र त्या हॉटेलमध्ये तिचं खूपच जास्त कौतुक होतं असतं आणि एवढं कौतुक होत असताना आता मात्र इकडे समर म्हणत असतो, स्वानंदी तुमचं समरच्या ह्या कॅफेमध्ये अगदी मनापासून कौतुक आहे, स्वागत आहे असं बोलल्याबरोबर आता मात्र स्वानंदीला प्रचंड आनंद इथे झालेला असतो. प्रचंड आनंद झाल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, राजवाडे हे तुम्ही माझ्यासाठी खूपच छान असं केलं आहे. तेव्हा समर मात्र आता इकडे तिच्यासोबत हातात हात घेऊन डान्स करायला लागतो आणि तेव्हा स्वानंदीला रडू येत असतं. मग समर म्हणत असतो, स्वानंदी काय झालं, तुम्ही चक्क रडताय, माझ्याकडून काही चुकलंय का, मी काहीतरी चुकीचं वागलोय का असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि माझा तुमच्या पायावर पाय वगैरे पडला का असं सुद्धा तो बोलतो. तेव्हा स्वानंदी म्हणू लागते, नाही राजवाडे, तुमचा माझ्या पायावर पाय वगैरे अजिबातच पडला नाही, पण हे आनंदाश्रू आहेत. तेव्हा समर म्हणत असतो, आनंदाश्रू म्हणजे म्हणजे मला इतका आनंद झाला आहे म्हणून काही विचारूच नका आणि त्यामुळे मला एवढं रडायला येतं आहे. खरं तर आत्तापर्यंत मी असं कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता किंवा माझ्यासाठी कोणी काहीतरी करेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे झालेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे लगेचच तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता समर म्हणत असतो, स्वानंदी खरं सांगू, तुझ्यासारखा मी सुद्धा भाग्यवान आहे, तुझ्यासारखा मी सुद्धा नशीबवान आहे.
तेव्हा स्वानंदी म्हणत असते, "नाही राजवाडे, असं काही नाही. तुम्हाला असं काहीतरी वाटतंय." तेव्हा मात्र इथे आता समर म्हणत असतो, "नाही स्वानंदी, मी खरं सांगतोय. कारण मी सर्वात जास्त नशीबवान आहे. मी सर्वात जास्त भाग्यवान आहे." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आता लगेचच इकडे समरने स्वानंदीसाठी सुंदर असं गिफ्ट आणलेलं असतं आणि सुंदर असं गिफ्ट आणल्याबरोबर आता तो तिला ते गिफ्ट दाखवत असतो. जेव्हा तो तिला ते गिफ्ट दाखवतो तेव्हा मात्र स्वानंदीला प्रचंड आनंद होतो. ती ते गिफ्ट पाहतच असते आणि तेव्हा ती म्हणत असते, "राजवाडे, मी सुद्धा तुमच्यासाठी सुंदर असं गिफ्ट आणलंय." मग सुंदर असं गिफ्ट आणल्याबरोबर इथे ती सुद्धा सेम आणलेलं गिफ्ट जे आहे ते गिफ्ट आता इकडे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा ती ते गिफ्ट दाखवते तेव्हा लगेचच आता समरला ते गिफ्ट वगैरे पाहिल्यानंतर प्रचंड आनंद होतो आणि तो इमोशनल झालेला असतो. तो म्हणत असतो, "स्वानंदी, खरं सांगू का? हे जे गिफ्ट आहे ना ते सेम आपण एकाच दुकानातून घेतले का?" स्वानंदी म्हणत असते, "राजवाडे, मला तर नाही माहिती. पण तुम्हाला सांगू का, मला ह्या सगळ्या गोष्टी पाहून ना प्रचंड आनंद झालाय. मला एवढा आनंद आतापर्यंत कधीच झाला नव्हता, जेवढा हा गिफ्ट पाहून झाला आहे." असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे समर म्हणत असतो, "बघितलं, आपले किती गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत." त्याचबरोबर आता समर म्हणत असतो, "स्वानंदी, फक्त आपण इथे आता बोलतच थांबणार आहोत का? की इथे तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी जे जेवायला बनवलेलं आहे ते सुद्धा खाणार आहात?" तेव्हा स्वानंदी म्हणत असते, "रिअली? म्हणजे तुमच्याकडे इथे जेवायला सुद्धा आहे?" तेव्हा समर म्हणत असतो, "हो, तर जेवायला सुद्धा आहे." मग असं म्हणून आता लगेचच समरच्या हॉटेलमध्ये जे काही जेवण आहे त्याकडे ती लोकं पाहत असतात. मग आता इकडे हे सगळं काही होत असताना आपण पाहतो इथे स्वानंदीला प्रचंड आनंद होऊ लागलेला असतो. जेव्हा स्वानंदीला ह्या सर्व गोष्टींचा प्रचंड आनंद होतो त्यावेळेला मात्र इकडे आता समर म्हणत असतो, "खरं सांगू का स्वानंदी, आज मात्र मला ना फार जास्त आनंद होतोय. म्हणजे तुम्ही आपल्या घरासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करताय, एवढं सगळं काही करताय ना, त्यामुळे मात्र मला इकडे तुमच्याकरिता काहीतरी करण्याची वेळ मिळालेली आहे ना, त्यामुळे मी फार आनंदात आहे." असं सुद्धा तो बोलत असतो. दुसरीकडे आता जवळपास सर्व काही स्वयंपाक झालेला असतो. मग आता सगळेजण ते सगळा स्वयंपाक बाहेर घेऊन येत असतात. जेव्हा तो सर्व स्वयंपाक बाहेर घेऊन येतात त्यावेळेला मात्र इकडे आता ही मलिका म्हणत असते, "आई, छान झालाय स्वयंपाक, आता आपण निघायचं का?" तेव्हा मात्र इथे त्या म्हणत असतात, "अजिबातच नाही. काही जरी झालं तरी सुद्धा जेवण वगैरे झाल्याशिवाय अजिबात कुठेही जायचं नाही." असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आजी म्हणत असतात, "अगं मलिका, जेवल्याशिवाय कुठे नाही जायचं." मंदाकिनी म्हणत असते, "मी तर माझ्या जावई बापूला मात्र इथे माझ्या हाताने माझं पोट भरूस्तोवर त्यांना जेवायला घालणार आहे." तेव्हा आदिरा म्हणत असते, "बापरे, कोशिंबीर बनवलीच नाहीये." तेव्हा मंदाकिनी सुद्धा मलिकाला म्हणत असते, "हो ना, कोशिंबीर बनवायची होती. ती कोशिंबीर तर बनवायची तशीच राहिली. चला बरं, आपण ताबडतोब जाऊया आणि ताबडतोब जाऊन कोशिंबीर बनवूया." असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे आजी आणि त्याचबरोबर आदिरा ह्या दोघी जणी एकमेकांना मिठी मारतात. आता ह्या दोघींनी एकमेकींना मारलेली मिठी पाहून इथे अंशुमनला थोडासा संशय आलेला असतो. अंशुमन विचार करत असतो की ह्यांचं दोघींचं नेमकं काय चाललंय आणि त्याचबरोबर ह्या दोघींनी सुद्धा एकमेकींना अशी मिठी का मारली, हे तर माझ्या समजण्याच्या पलीकड सुद्धा आहे. असा सुद्धा तो आता इकडे विचार करू लागलेला असतो. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला समर आणि स्वानंदी हे समर्स कॅफेमध्ये बसलेले असतात. जेव्हा समर्स कॅफेमध्ये बसतात त्यावेळेला मात्र स्वानंदी म्हणत असते, "वा वा, समर्स कॅफेमध्ये आज काय काय आहे?" तेव्हा समर त्याने बनवलेलं फ्रूट सॅलड असो, त्याचबरोबर इथे सॅलड असो आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोडामध्ये खीर असते. हे सर्व त्याने त्याच्या स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं आणि तो स्वानंदीला टेस्ट करायला देतो. स्वानंदी म्हणत असते, "अरे वा राजवाडे, तुम्ही ह्या सर्व गोष्टी किती छान बनवलेल्या आहेत. हे तुम्ही तुमच्या हाताने बनवलं आहे का?" तेव्हा समर म्हणत असतो, "अगदीच, हे सगळं मी माझ्या हाताने बनवलंय." "अरे वा, तुम्ही एवढं सगळं काही सुंदर जेवण बनवता हे मात्र मला माहितीच नव्हतं. हे सगळं काही पाहून मला तर फार आनंद झालाय." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, "हो, कारण इथे तो म्हणत असतो, मी ह्या सगळ्या गोष्टी ना आजीच्या देखरेखीखाली शिकलेलो आहे. आजीमुळे ह्या सगळ्या गोष्टी मला इथे माहितीत आणि आजीमुळेच मला हे सगळं काही जमतंय. कारण आजीने इथे मला सगळं काही शिकवलंय." असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याच वेळेला आता स्वानंदीला प्रचंड आनंद झालेला असतो. मग आता मात्र स्वानंदी म्हणू लागते, "राजवाडे, तुम्हाला सांगू, आत्तापर्यंत एवढं सगळं
काही माझ्यासाठी असं कधीच कोणीच केलं नव्हतं, पण आज तुम्ही एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्यात ना, त्यामुळे मात्र मला प्रचंड आनंद झाला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आता लगेचच समर म्हणत असतो, पण स्वानंदी तुम्हाला सांगू का, एवढ्यावरच असं स्पेशल असं काही नाही आहे, आणखी काही गोष्टी इथे मी तुमच्यासाठी बनवल्या आहेत. तेव्हा लगेचच तो म्हणत असतो, काय बनवल्यात? मग आता इथे स्वानंदीसाठी बनवलेले जे गुलाबजामुन आहेत ते सुद्धा समोर आता बाहेर काढणार असतो. तेव्हा स्वानंदीला हसायलाच येतं. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे, चक्क तुम्ही अशा पद्धतीचे गुलाबजामुन तुम्ही माझ्यासाठी बनवले आहेत? तेव्हा मात्र इकडे लगेचच तो म्हणत असतो, हो, हे सगळे जे गुलाबजामुन आहेत ना, हे सगळे मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे मल्लिका आणि मंदाकिनी ह्या दोघीजणी खोलीमध्ये असतात आणि दोघीजणी खोलीमध्ये असताना आता इकडे मल्लिका म्हणत असते, काय चाललंय तुमचं हे सगळं? तेव्हा मंदाकिनी म्हणू लागते, अहो तुम्ही तर इथे माझ्यासोबत अशा पद्धतीने बोलाल आणि एवढं मला ओरडाल ना, ही गोष्ट मला अजिबातच मान्य नव्हती. तर मला तरी काय माहिती, माझी पोरगी अशा पद्धतीने हे सगळं काही बोलेल आणि ह्या सगळ्या गोष्टी काही करेल, मला तर इथे विश्वासच बसत नाही, असे सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेच तर, माझी पोरगी आगाऊच निघली, असं म्हणून आता ह्या दोघी जणी बोलत असतात. तेवढ्यातच तिथे आजी येतात. मग आजी आल्याबरोबर म्हणत असतात, काय ग, काय चाललंय तुम्हा दोघींचं सुद्धा? मग आता इकडे त्या म्हणत असतात, नाही नाही, काही नाही, बस असंच, ह्या सगळ्या गोष्टी अशाच होत्या, असं सुद्धा ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो इकडे आजी म्हणत असतात, कोशिंबीर बनवायची होती ना, मग इथे काय करताय? हो, हे काय कोशिंबीरच बनवायला निघालेलो होतो, पण इथे ना रेसिपी विचारायला आलो होतो. कसली रेसिपी? चला पटकन या लवकर, आणि बनवायचं आहे ना तुम्हाला, असं म्हणून त्या दोघी जणी आता तिला इकडे घेऊन येत असतात. जेव्हा त्या दोघी जणी त्या इकडे घेऊन येतात तेव्हा मात्र आपण पाहतो इथे आता आजीने सरळ सरळ ह्या दोघींची सुद्धा चांगली शाळा घेतलेली असते. आता ह्या दोघी जणी येतात, पण मल्लिकाला मात्र अजिबातच इथे थांबायचं नसतं. काही जरी झालं ना तरी सुद्धा तिला मात्र इथून निघून जायचं असतं आणि त्यामुळेच ही ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र अंशुमन म्हणत असतो, मला अजिबात नाही जेवायचंय, मला आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आहे. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, असं काय करतोयस? हे बघ, असलं काही करू नकोस, आणि त्याचबरोबर इथे ऐकून तरी घे ना. तेव्हा ती म्हणत असते, नाही म्हणून सांगितलं ना, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला मात्र इथे थांबायचं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आता लगेचच इकडे तो तिथून निघून जाण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो. थांबायचं नसतं, असं सुद्धा सगळं काही होत असतं. पण आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो समर विचारत असतो स्वानंदीला, स्वानंदी, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला काय आवडते? मग आता इकडे ती म्हणत असते, तुम्हाला सांगू का, मला ना निसर्गाबरोबर वेळ घालवायला फार आवडतं, आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी होताना मला प्रचंड आवडतात, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. मग आता समर म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी तुम्ही म्हणेल आणि तुम्ही म्हणाल त्याच पद्धतीने सगळं काही करेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सगळं काही झाल्यानंतर समर म्हणत असतो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तुम्हाला सांगू, वृद्धाश्रम असो, त्याचबरोबर पर्यावरण असो, ह्या सगळ्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायला फार जास्त आवडतं, आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे लगेचच समर म्हणत असतो, हो, मग ह्या सगळ्या गोष्टीवर आता तोंड गोड तर झालंच पाहिजे. मग स्वानंदी विचारत असते, आता आणि कसलं तोंड गोड करायचंय? मग समर म्हणत असतो, असं कसं तोंड गोड होणार नाही? म्हणजे मी तुमच्यासाठी एवढे माझ्या हाताने प्रेमाने गुलाबजामुन बनवले आहेत, ते तुम्ही टेस्ट करणार नाहीत का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, वा राजवाडे, तुम्ही हे स्वतःच्या हाताने बनवलेत? तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टींचा फार जास्त आनंद झालाय. मग त्या समोर तिच्या समोर तो गुलाबजामुनचा बाऊल पकडतो. तेव्हा स्वानंदी समरला भरवते, आणि स्वानंदीने समरला भरवल्याबरोबर इथे मात्र लगेचच आता दोघेही जण एकमेकांना भरवतात आणि प्रचंड आनंदात असतात, कारण गुलाबजामुन खाल्ल्यानंतर इथे समर आणि स्वानंदी ह्या दोघांचा सुद्धा मूड इथे रिफ्रेश झालेला असतो. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विनोदोगातली ही तुटे ना. भेटूया उद्याच्या रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.